1 वाटी रवा, थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि 1 केळ, 2 वाटी दूध, अर्धी वाटी साखर. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तूप घ्यायचे आणि तूप गरम झाले की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजले की मग त्याच्यामध्ये केळ घालायचे आणि केळ तुपामध्ये ड्रायफ्रूट्ससोबत व्यवस्थित परतून घ्यायचे. केळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये रवा टाकायचा आणि रवा हा बारीक गॅसवरती मंद आचेवरती खरपूस भाजून घ्यायचा. जेव्हा रवा भाजेल त्यानंतर त्याच्यामध्ये दूध घालायचे. दूध आणि रवा एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची. वाफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घालायची. इथे ह्या स्टेपला साखर घातली की त्यात शिऱ्याचा गोडवा व्यवस्थित बॅलन्स होतो, म्हणून ह्या स्टेपला साखर ॲड करायची. इथे मी वेलची पूड घातलेली नाही आहे, कारण जो केळाचा ओरिजिनल फ्लेवर आहे तो शिऱ्यामध्ये उतरण्यासाठी मी तर वेलची पूडचा वापर केलेला नाही आहे. तर असा हा गरमागरम केळीचा शिरा किंवा सत्यनारायणच्या प्रसादाचा शिरा तयार आहे.